राज्याच्या अनेक भागामध्ये मोठा अवकाळीचा तडाखा बसल्याचं पाहायला मिळत आहे। राज्यातील बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडलाय। काढणीला आलेली पिकं पावसामुळे आडवी झाली आहेत। विदर्भ मराठवाड्याला पावसानं झोडपलंय। काही भागात गारपीट झालेली आहे। राज्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय। अवकाळीच्या फेऱ्यामध्ये रब्बीच्या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। गहू, हरभरा, मका, ज्वारी या पिकांचं नुकसान झालंय, तर द्राक्ष, कलिंगड या फळ पिकांचं सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। पावसाळ्यामध्ये मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसतोय आणि त्यातून आता शेतकरी सावरत होता, तोच आता अवकाळीनं शेतकऱ्यांना झोडपून काढलेला आहे। ही काही दृश्य आपण बघतोय बार्शीमध्ये, सोलापूरच्या बार्शीमध्ये अवकाळीचा तडाखा बसलेला आहे। द्राक्ष बागांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आणि त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे। तर तिकडे वर्ध्यामध्ये गव्हाच्या पिकाला मोठं नुकसान झालेलं, गव्हाच्या पिकाला तडाखा बसलेला आहे। ज्वारीचं पीक कापून ठेवलेलं होतं किनवटमध्ये, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हरभऱ्याला सुद्धा नुकसान झालेलं आपण बघतोय किनवटमध्ये। लातूरमध्ये सुद्धा पावसानं पिकांचं नुकसान केलंय, तर दुसरीकडे औसा, लातूरमध्ये, औशामध्ये सुद्धा नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। गव्हाला सुद्धा फटका या ठिकाणी बसलेला आहे हिंगोलीमध्ये।